नमस्कार मित्रांनो, माझ्या जीवनातील काही आठवणी मी तुम्हाला सांगतोय. मी आज आठवण सांगतो. आम्ही शाळेत असताना आमच्या शाळेने एक योजना आखली होती, दत्तक पालक योजना. मित्रांनो, आमच्या शाळेबद्दल मी सांगितलंच की आमची शाळा ही शासकीय विद्यानिकेतन आणि शासकीय विद्यानिकेतन ही निवासी शाळा होती. मुलांची राहण्याची जेवणाची सोय होती. आम्ही सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी होतो. 10,000 लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातला एकही मुलगा नसायचा. सगळी मुलं ग्रामीण भागातली असायची आणि शाळेत असायची. प्रत्येक वर्गात 30 मुलं असायची. 5वी ते 10वी असे प्रत्येक वर्गात 30 मुलं, अशी 180 मुलांची शाळा. 180 मुलांची जेवणाची सोय, 180 मुलांची राहण्याची सोय, दररोज सकाळी 180 मुलांची व्यायामाची सोय, प्रार्थना सगळ्या मुलांची, दररोज संध्याकाळी 5:30 ते 6 असं हाऊस मिटिंगचा कार्यक्रम. हाऊस मिटिंग म्हणजे वेगवेगळ्या विषयावर चर्चा. तुम्ही भाग घ्या किंवा मग इतर कुणीतरी बोलायचं वगैरे, अशी चर्चा दररोज चालायची संध्याकाळी 5:30 ते 6. त्या शाळेमध्ये पूर्वी आम्हाला जे प्राचार्य होते दखू काळे, यांची बदली झाली आणि आम्ही 7वीत असताना आम्हाला एक नवीन प्राचार्य आले, दिलीप राजाराम गोगटे. हे प्राचार्य फारच छान होते आणि अजूनपर्यंत आमचा त्यांच्याशी संपर्क आहे. आत्ता नुकतंच त्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आणि त्यानिमित्त आमच्या शाळेतून साधारण 200-250 विद्यार्थी आले होते आणि माझ्या क्लासमधले आम्ही 15 जण होतो. तर मित्रांनो, या गोगटे सरांनी जेव्हा शाळेचा प्रिन्सिपॉल म्हणून पूर्ण काम सुरू केलं, तेव्हा त्यांनी अनेक नवीन नवीन योजना राबवायला सुरुवात केली आणि या योजनेमधली ही एक योजना होती की ही सगळी मुलं ग्रामीण भागातली आहेत आणि मोठ्या लोकांशी यांचा फारसा संपर्क नाही. त्याच्यामुळं आपण औरंगाबाद शहरातून असे काही लोक निवडूया की त्यांच्याकडं हा एक मुलगा महिन्यातून 1 दिवस भेटायला जात जाईल आणि त्यांच्याशी चर्चा करेल, गप्पा मारेल, सुट्टीच्या दिवशी त्यांच्या दिवसभर घरी राहील, तिथं जेवण वगैरे करेल आणि संध्याकाळी परत शाळेत येईल. तर मित्रांनो, आमच्या वर्गातल्या मुलांना प्रत्येकाला त्यांनी एक दत्तक पालक ठरवले की मुलगा कोण, त्याला कोण. तर माझा जो मित्र होता सुरेश कमठाणे, त्याला जे दत्तक पालक दिले गेले ते होते गोविंदभाई श्रॉफ. गोविंदभाई श्रॉफ हे फार नामवंत व्यक्तिमत्व होतं औरंगाबाद शहरातलं आणि निजामापासून मराठवाडा मुक्त करण्याच्या चळवळीचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं आणि त्यामुळं त्यांचं नाव औरंगाबादमध्ये फार आदरानं घेतलं जायचं. त्यांचं सरस्वती भुवनचं शाळांचं एक फार मोठं संकुल औरंगाबाद शहरामध्ये आजही उभं आहे. तर आमचा मित्र सुरेश कमठाणे हा गोविंदभाईंच्या घरी जायचा. नंतर मग त्यावेळेस गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, तिथं प्राचार्य होते मवा मिराशी आणि त्यांना आमचा गंगाधर चौधरी भेटायला जायचा. नंतर असे अनेक लोक, शहरातली नामवंत माणसं निवडलेली होती आणि आमची मित्र तिथं त्यांना भेटायला जायचे. मित्रांनो, मला ज्यावेळेस जे पालक मिळाले होते त्यांचं नाव होतं सदाशिवराव कामत आणि सदाशिवराव कामत एक ॲलेम्बिक म्हणून फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर ते अधिकारी होते. आणि मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा माझं त्यांनी फार स्वागत केलं आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर मला कळलं की त्यांचा एक मुलगा माझ्याबरोबरच शिकायला होता. त्याचं नाव सुधीर कामत, सुधीर किंवा सतीश, आता नेमकं आठवत नाही, बहुतेक सतीश कामत त्याचं नाव, सतीश कामतकर. सदाशिव कामतकर हा सतीश कामतकर. आणि माझी त्याची मैत्री झाली. अर्थात एक गोष्ट आहे की आमचा जो ही योजना सुरू करण्याचा हेतू होता, तो हेतू हा होता की ग्रामीण भागातली मुलं शहरी भागातल्या मुलांशी बोलता यावं, त्यांचं कम्युनिकेशन कसं करायचं हे त्यांच्या लक्षात यावं, नंतर मग काही मॅनर्स त्यांच्या लक्षात यावीत वगैरे. आणि मित्रांनो, मला त्यांच्या घरी फार छान वाटलं. एक औरंगाबाद शहरातच ते राहत होते
रामानंद कॉलनी म्हणून एक क्रांती चौकाच्या बाजूला एरिया आहे आणि तो अतिशय सुखवस्तू एरिया आहे, अतिशय छान वस्ती आहे आणि म्हणजे एकदम श्रीमंत अप्पर इलाईट लोक राहतात असं वस्ती आहे ती. आणि तिथं मी गेलो, त्यांचं घर शोधलं आणि त्यांची माझी ओळख झाली. आमची त्यावेळेस मी 8वीला असेल, 8वीच्या सुरुवातीला आमची झालेली ओळख म्हणजे जुलै ऑगस्ट 1978च्या आसपास आमची ओळख झाली. आणि नंतर मी 10वी होईपर्यंत आणि मी 10वी झाल्यानंतर सुद्धा पुढं अनेक वर्ष आमचा काही ना काही कम्युनिकेशन होता. कदाचित तो ठेवला असता तर अजूनही राहिला असता, अजूनही भेटीगाठी झाल्या असत्या. पण ही कन्सेप्ट फार छान होती. मग मी त्यांच्या घरी गेलो, दिवसभर त्यांच्याशी गप्पा मारल्या, खेळलो, कॅरम खेळलो, नंतर मग बुद्धिबळ खेळलो, नंतर मग काही पुस्तकं वाचली. मला त्यांची जी पुस्तकं आवडली मी त्यांना आग्रह केला मला वाचायला द्या. त्यांनी मला आनंदाने पुस्तकं दिली. आणि नंतर मग पुढच्या 2-3 वर्षामध्ये मी कित्येक वेळा त्यांच्या घरी गेलो असेल. माझ्या ग्रामीण शैलीतल्या बोलण्याचं त्यांना थोडंसं आश्चर्य वाटायचं की अरे बापरे, हा एकदमच ग्रामीण भागात बोलतो किंवा थोडंसं पुस्तकी बोलल्यासारखा बोलतो. एक म्हणजे अशी त्यांची माझ्याबद्दलची मतं असायची. पण एक गोष्ट त्यांच्या फार लवकर लक्षात आली की मी अभ्यासामध्ये फार हुशार आहे आणि मला परीक्षेत मिळणारे मार्क फार चांगले असतात आणि कुठलीही अभ्यासाशी संबंधित गोष्ट माझ्या फार चटकन लक्षात राहते. मित्रांनो, मी 8वीला असताना एक किस्सा, मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो आणि माझा जो दत्तक भाऊ आहे तो समजा सतीश कामतकर, तर त्याच्याबरोबर एक 4-5 मित्र आलेले होते आणि ते 5-6 जण मिळून गणिताचा एक वेगळ्याच गणिताचा अभ्यास करत होते. त्यावेळेस आता त्यांचं जे काही हे सुरू होतं परम्युटेशन कॉम्बिनेशन, एक गणिताचा प्रकार असतो, तो त्यावेळेस अभ्यासक्रमात नव्हता, पण ते कुठल्या तरी परीक्षेची तयारी करत होते आणि त्याच्याबद्दल ते एक प्रश्न सोडवत होते. तर तो प्रश्न फार गमतीशीर होता की एका रूममध्ये 8 माणसं बसलेली आहेत आणि ती सगळी 8 माणसं एकमेकांचे हस्तांदोलन करतात. तर एकूण त्या रूममध्ये किती हस्तांदोलनं होतील? मित्रांनो, त्यांचा तो प्रश्न मी ऐकला आणि मी चटकन सांगितलं की बाबा 1 अन् 2 3 अन् 3 6 अन् 4 10 अन् 5 15 अन् 6 21 अन् 7 28 हस्तांदोलनं होतील. त्याला आश्चर्य म्हटलं 28 कसे? त्यांना असं वाटलं की हा त्याला काय समजतं, ह्याने काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. ते आपला हिशोब करत होते, 8 × 2 16 होतील किंवा मग अमुक असं तसं काय, आणि त्यांना काही उत्तर सापडत नव्हतं. आणि मी त्यांना कॉन्फिडेंटली सांगितलं अरे या प्रश्नाचं उत्तर 28 आहे. त्यांना काही पटलं नाही ते. मग त्यांनी एका त्यांच्या शिक्षकाला फोन केला फोनवरून किंवा तुम्ही आम्हाला असा असा प्रश्न दिलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय? त्यांनी तिकडून सांगितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर 28. त्यांचं एकदम हे झालं, अरे आम्ही एवढे हुशार मुलं आणि आम्हाला समजलं नाही आणि हा एक खेडूत असल्यासारखा मुलगा आणि प्रश्न ऐकल्याबरोबर 28 उत्तर सांगतोय आणि 28 उत्तर बरोबर येत आहे. मग त्या सरांनी तिकडून काय समजावून सांगितलं माहिती नाही, पण त्या मुलांचं माझ्याबद्दलचं मतच बदलून गेलं आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की तू सांग 28 उत्तर कसं आलं? मी म्हटलं हे बघ, एका रूममध्ये 8 माणसं आहेत, तर पहिला माणूस जो आहे तो 7 हस्तांदोलनं करेल, नंतर दुसरा माणूस 6 हस्तांदोलनं करेल. तेव्हा कसं काय? म्हटलं पहिल्या माणसाची त्याचं ऑलरेडी काउंट झालं ना. तो समजा आपण त्यांना काही नावं दिली 1 2 3 4 5 6 7 8, तर 1 2चं हस्तांदोलन, 1 3चं हस्तांदोलन, 1 4चं हस्तांदोलन, अशी पहिला मुलगा 7च, पहिला मनुष्य 7च हस्तांदोलनं करेल. तो म्हणे बरोबर. म्हटलं आता दुसरा मुलगा पहिल्याशी हस्तांदोलन करणार नाही, कारण 1 आणि 2चं हस्तांदोलन काउंट झालेलं आहे. आता 2 आणि 3 अशी 6, 2 3 आणि आता तो 6 हस्तांदोलनं करेल. त्याच्या पुढचा जो असेल तो 5 हस्तांदोलनं करेल आणि शेवटचा जो 7वा मुलगा असेल तो 1 हस्तांदोलन करेल
आणि 8वा मुलगा आता हस्तांदोलनं त्याची मोजायची गरजच राहिली नाही, कारण त्याची सगळी 8 हस्तांदोलनं झाली. त्याच्यामुळं आपणाला बेरीज किती करायची आहे की एकूण किती हस्तांदोलनं झाली, तर शेवटच्या माणसाची काउंट करण्याची गरज नाही. त्याच्या अगोदरच्या माणसाचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एवढीच हस्तांदोलनं झाली आणि यांची बेरीज करायची. 1, 2, 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28. आणि मी 28 उत्तर सांगितलं होतं. त्या मुलांचा माझ्याबद्दलचा जो रिस्पेक्ट वाढला, हा रिस्पेक्ट नंतर खूप कायम होता की बाबा हा फारच हुशार आहे, आणि खास करून गणिताच्या बाबतीत तर फारच हुशार आहे. आणि जेव्हा 10वीची परीक्षा झाली, मी गुणवत्ता यादीमध्ये आलो, तर त्याचंही त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनाही कौतुक वाटलं. आणि मित्रांनो, खूप वेळा आम्ही येत राहायचो, पण एक त्या फॅमिलीशी नंतर माझा संपर्क राहिला नाही. काही जणांचा राहिला, काही जण त्यांच्या दत्तक पालकांशी बरेच वर्ष संपर्क ठेवून होते. आणि आता काळही निघून गेला, आता बराच काळ निघून गेला. आता तो मुलगा माझ्यासोबत होता, तो आता अमेरिकेमध्ये किंवा कुठंतरी एखाद्या मोठ्या याच्यावर असेल. मी मात्र महाराष्ट्रातच राहिलो, भारतातच राहिलो, मुंबईत आलो. पण आमच्या गोगटे सरांनी सुरू केलेली ही दत्तक पालक योजना फार चांगली होती. आणि साधारणत लोकांशी कसं राहावं, कसं बोलावं, मॅनर्स, टेबलवर बसून कसं जेवावं, काट्या चमच्यांचा वापर कसा करावा वगैरे, या बऱ्याचशा गोष्टी मला त्यांच्याकडून त्यांच्या घरी गेल्यानंतर शिकायला मिळाल्या. आणि मित्रांनो, आता अशा योजना त्या काळामध्ये सरांनी जे काही केल्या, कारण सरांची एक फार वेगळंच विद्यार्थ्यांबद्दल ती त्यांची मतं होती. ते मुलांना कधी विद्यार्थी मानतच नव्हते. गोगटे सर नेहमी मुलांना आपल्या मुलांसारखंच वागवायचे आणि आजही वागवतात. म्हणजे आज तर ते रिटायर होऊन आता बराच काळ झाला, ते रिटायर होऊन 17 वर्ष झाली. आणि आम्ही सुद्धा आता 60च्या आसपास आलेलो आहोत. पण अजूनही गोगटे सरांचं भेटणं आणि आमच्या एकमेकांशी संपर्क अजूनही टिकून आहे. तर मित्रांनो, आज ह्या सगळ्या आठवणी काढताना मला मनापासून आनंद होतो की जीवनातले हे टप्पे जसे आले तसे ते निघूनही गेले, पण मागं काही आठवणी शिल्लक ठेवून गेले. त्याच आठवणी मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या आठवणींचा पुन्हा एकदा उजाळा करूया. नमस्कार.